लाडकी बहीण योजना, लाडक्याचा 19वा हप्ता जर तुम्हाला हवा असेल, तर ह्या गोष्टी तुम्हाला चेक करावी लागणार आहेत. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकसत्ता न्यूजपेपरची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बघा बऱ्याच लाडक्या ताईंचे आता या ठिकाणी मेसेज येत आहेत, कमेंट्स येत आहेत, की सर 19वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? सरकारला नेमका प्रॉब्लेम काय झालाय? या ठिकाणी चेकवर सही करत नाहीये. दुसरी गोष्ट जी-आर काढत नाहीये. हप्ता वाटपाची तारीख देत नाहीये. मग नेमका हप्ता वाटप कधी होणार आहे? 19वा हप्ता जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? तर याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्या 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, त्यांना या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. ती म्हणजे प्रलंबित हप्ते त्यांना या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणींना भेटणार आहेत. ज्यांची ई-के-वाय-सी अपडेट होणार आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर लाडके बहिणींनो, त्याचबरोबर आता लोकसत्ताची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोणत्या गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागणार आहेत, म्हणजे तुमचे पुढचे हप्ते भेटणार आहेत. तर लाडके बहिणींनो बघा, ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, ज्यांची दुरुस्ती झालेली आहे आणि ज्यांची झाली नाहीये, या सर्व लाडक्या बहिणीसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला काय गोष्टी चेक करायच्या आहेत, काय गोष्टी बघायच्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हप्ता भेटणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे. लोकसत्ताची न्यूज जी आलेली आहे, त्या न्यूजवर आजचा हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे ज्या लाडक्यांना 18वा हप्ता भेटलेला आहे, त्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या लाडक्यांना 19वा हप्ता हवा आहे, त्या सर्व लाडक्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. चला वेळ वाचता व्हिडिओला सुरुवात करूया. काय नेमकी बातमी आहे? त्याचबरोबर लाडक्यांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, की बाबा प्रलंबित हप्ते भेटणार आहेत. त्याच्यामुळे 17वा, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता असे ₹4,500 तुमच्या अकाउंटला येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी आपली ई-के-वाय-सी अपडेट करून घ्यायची आहे. तर सर्वात अगोदर बघा लोकसत्ताची काय बातमी आली ती बातमी तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींनो मी दाखवत आहे. सगळ्यात पहिली बघा लाडकी बहीण योजना फक्त या महिलांनाच करता येणार. लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी संकेतस्थळावरही दिले स्पष्ट संदेश. बघा लाडक्या ताईंनो बघा, जी लाडकी बहीण योजना .gov.in ही जी वेबसाईट आहे, लाडक्या बहिणीची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर आता संकेत देखील आले. संकेत म्हणजे मेसेज यायला लागला, की कोणत्या लाडक्या ताईंनी फॉर्म भरायचा म्हणजे ई-के-वाय-सी अपडेट करायची, कोणत्या लाडक्या ताईंनी नाही केली तरी चालते. सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी स्पष्ट संदेश स्वरूपात लाडक्या बहिणी योजनेच्या वेबसाईटवर यायला सुरुवात झाली आहे. लोकसत्ताची ही महत्त्वाची बातमी आहे. बघा या ठिकाणी बघा तुम्हाला डायरेक्ट ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. काय बातमी आहे लोकसत्ताची ती आपण या ठिकाणी बघत आहोत. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेचा लाभ वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. यासाठी ई-के-वाय-सी बंधनकारक करण्यात आलेली आहे. तर बघा मात्र प्रत्यक्षात या प्रक्रियेमुळे अनेक महिलांना या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागलेला आहे. मोबाईल नसणे बघा, बऱ्याच लाडक्या त्यांची ई-के-वाय-सी का चुकली किंवा बऱ्याच लाडक्या त्यांना ई-के-वाय-सी का करता येत नाहीत, याचे महत्त्वाचे कारणं या त्या लाडक्यांनो बघा. तुमचं याच्यातलं काय कारण होतं? ई-के-वाय-सी अपडेट तुमची आली नव्हती, तुम्हाला ई-के-वाय-सी चुकली होती, तुम्हाला 17वा 18वा हप्ता न भेटण्याचे काय कारण आहेत मी तुम्हाला सांगितलं. यातलं तुमचं काय कारण आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. बघा मोबाईल नसणे, आता मोबाईल नसल्यामुळं काय झालं, तुम्ही दुसऱ्यांच्या मोबाईलवरून तुम्ही फॉर्म भरला, ती ई-के-वाय-सी अपडेट केली आणि त्या ठिकाणी चूक झाली. हे तुमचं कारण आहे का? दुसरी गोष्ट इंटरनेटचा अभाव. बऱ्याच लाडक्या त्यांच्याकडे छोटे-छोटे मोबाईल असल्यामुळे त्यांच्याकडे इंटरनेट त्यांच्या मोबाईलमध्ये नसल्यामुळे ते दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये जाऊन इंटरनेट नसल्यामुळे दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये ई-के-वाय-सी केली आणि त्यांच्याकडून ती ई-के-वाय-सी चुकली. हे तुमचं कारण आहे का? तिसरी गोष्ट आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसणे. हे तुमचं काही कारण होतं का? बऱ्याच लाडक्या त्यांचा काय झाला प्रॉब्लेम, की आधार कार्डच त्यांच्या मोबाईलला लिंक नव्हतं. आधार कार्ड मोबाईलला लिंक नसल्यामुळे ओ-टी-पी आला नाही आणि ओ-टी-पी येण्यासाठी त्यांनी या ठिकाणी फॉर्म वगैरे भरला, पण त्या त्या टायमिंगमध्ये ई-के-वाय-सीची डेट निघून गेली. तर असं तुमचं काही कारण झालंय का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की बऱ्याच अशा लाडक्या ताई आहेत, ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही. ई-के-वाय-सी जर झाली नसेल, तर तुम्हाला कुठंच ऑप्शन भेटणार नाही. जर ई-के-वाय-सी चुकली असेल, तर तुम्ही त्याला दुरुस्ती करू शकतात. पण जर तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल, तर अशा लाडक्यांना अजून पण ऑप्शन दिलेलं नाहीये. सरकारने लवकरात लवकर त्याच्यावर या ठिकाणी तोडगा काढायला पाहिजे. की आता अजून पुढचे आहे बघा, ओ-टी-पी न येणे. ओ-टी-पी तुमचा येत होता का नव्हता? कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तसेच ऑनलाईन प्रश्नातील तांत्रिक भाषा समजण्यास अडचणी असल्याने अनेक महिलांची प्रक्रिया अर्धवट राहिली. बघा हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. बघा लाडक्या बहिणीची जी ई-के-वाय-सी चालू झाली होती पहिली, त्याच्यामध्ये असे प्रश्न घुमून फिरून प्रश्न विचारले होते, तांत्रिक स्वरूपात प्रश्न विचारले, की लाडक्या बहिणीला काहीच समजले नाही आणि त्यांनी होयच्या ठिकाणी नाही टाकले, नाहीच्या ठिकाणी होय टाकलं आणि बऱ्याच लाडके त्यांचे हे सगळे प्रश्न चुकले. म्हणून बऱ्याच लाडके त्यांना प्रॉब्लेम आलेला आहे. तर ह्यातलं तुमचं काय कारण आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं लाडक्यांनो. खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विचारायला लागलोय, कारण की जर तुम्हाला ई-के-वाय-सी केली नसेल,
तर तुम्हाला या ठिकाणी ह्या गोष्टी कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. आता बघा बऱ्याच लाडक्या त्यांची ई-के-वाय-सी चुकल्यात, त्यांना दुरुस्ती करायला ऑप्शन आहे. पण ज्या लाडक्या त्यांनी ई-के-वाय-सी केली नाही, त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे आणि अंगणवाडी सेविका करून घ्यायची आहे. अंगणवाडी सेविकेकडून तुम्हाला ही अपडेट करून घ्यायची आहे. तर त्याचबरोबर बघा लोकसत्तेची काय बातमी पुढे बघा, अनेक ठिकाणी सायबर कॅफे किंवा मध्यस्थींच्या मदतीने ई-के-वाय-सी करण्यात आली. मात्र यावेळी काही ठिकाणी चुकीची माहिती भरण्यात आली. बघा तुम्ही ज्यावेळेस ई-सेवा केंद्रावर जातात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवरून फॉर्म भरला, तर त्यावेळेस तुमच्या ते के-वाय-सी सेंटरवर वेगवेगळे ऑप्शन निवडण्यात आले आणि त्या ऑप्शनमुळे प्रॉब्लेम झालेला आहे. तर तुमचा असा काही प्रॉब्लेम झाला आहे का? कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आणि तुमची काय चूक झाली कमेंट बॉक्समध्ये फास्ट स्वरूपात सांगायचं. आणि लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 31 मार्चपर्यंत तुम्हाला के-वाय-सी करणं कंपल्सरी असणार आहे. यावेळेस सरकार तुम्हाला परत ई-के-वाय-सी करण्याची चान्स देणार नाही आहे. त्याच्यामुळे 31 मार्चपर्यंत सर्व लाडके त्यांनी आपली के-वाय-सी अपडेट करून घ्यायची आहे. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. आणि लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 19वा हप्ता अशाच लाडक्या त्यांना भेटणार आहे ज्यांची ई-के-वाय-सी बरोबर आहे आणि ज्या लाडक्या त्यांनी ई-के-वाय-सी या ठिकाणी दुरुस्ती करून घेतलेली आहे, अशा लाडक्या ताई पात्र ठरल्या तरच तुम्हाला या ठिकाणी पुढचे हप्ते भेटणार. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांना विनंती आहे, लवकरात लवकर आपली ई-के-वाय-सी अपडेट करून घ्यायची आहे. कुणाला काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. बघा आता हे सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट, आदिती तटकरे मॅडमनी पण एक मेसेज दिलेला आहे. तो आदिती तटकरे मॅडमचा मेसेज पण नीट समजून घ्या. काय नेमकं बोललेलं आहे. आदिती तटकरे मॅडम आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत. त्यांनी बघा काय म्हणलं, आदिती तटकरे काय म्हणाल्या होत्या या ठिकाणी तुम्ही बघा, ही मुदत वाढविताना ही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संदर्भातील पोस्ट केली होती. म्हणाल्या होत्या ई-के-वाय-सी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्याकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्याची ई-के-वाय-सी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा सर्व बहिणींना आपली ई-के-वाय-सी माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि त्या स्वरूपात ऑनलाईन स्वरूपात त्यांनी ती माहिती दिलेली आहे. तर बघा आता एक महत्त्वाची गोष्ट लाडके बहिणींनो, सगळ्यांना एक मेसेज आहे माझ्यातर्फे, एक सूचना सगळ्यांना आहे लाडके बहिणींनो. ज्या लाडके त्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे त्यांना हात जोडून विनंती आहे की हे जे तुम्ही ई-के-वाय-सी अपडेट करतात या दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही द्यायची. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये ही मी माहिती दिली आहे, कारण की ही शेवटची संधी असणार आहे. यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी अपडेट करायची संधी भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे की अशा स्वरूपाची ई-के-वाय-सी केली, दोन्ही तुम्ही प्रश्नाची उत्तरं नाही दिले तरच तुम्हाला हप्ते भेटणार आहेत. बाकीच्या लाडके त्यांना हप्ते भेटणार नाहीत. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी ही गोष्ट समजून घ्यायची. आणि तुमच्या शेजारी पाजारी जरी कोणी असतील ज्यांचं ई-के-वाय-सी दुरुस्ती करायची असेल त्यांना पण ही गोष्ट सांगा की दोन्ही प्रश्नाची उत्तरे नाही द्यायची आहेत. आणि त्याच्यानंतर सबमिट करावर बटन दाबायचं आहे आणि सक्सेसचा मेसेज आला की तरच तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे की बाबा आपली लाडकी बहीण योजनेचा फॉर्म व्यवस्थित ई-के-वाय-सी अपडेट झालेली आहे. तर अशा स्वरूपात कुणी ई-के-वाय-सी केली कमेंट बॉक्स सांगा. आणि बघा 19वा हप्ता वाटप हे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाण्याचे पूर्ण मी तुम्हाला पहिल्यापासून सांगायलो, जवळजवळ 3 ते 4 दिवसापासून मी ही गोष्ट तुम्हाला सांगायलो की ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला वाटप होईल. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना ही विनंती आहे, काळजी करू नका, पात्र लाडके त्यांना पैसे भेटतील. इथेच थांबतो. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.